एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर हा होता संडेच्या दिवशीचा व्लॉग. आणि संडे असला की मी मस्त निवांत उठते 12-1 वाजता, कारण सॅटर्डेला नाईटला मग मला दररोज तर जागायला भेटत नाही, म्हणून मग मी 12 वाजेपर्यंत वगैरे फोन बघत बसते. म्हणून मग संडेला लेटच उठते आणि संडे एकच भेटतो आठवड्यामधून, म्हणून माझी झोप तर मला खूप प्यारी आहे. दररोज तर मला 6 तास झोप झाल्याशिवाय काही होत नाही आणि संडेला तर 10 तास तरी लागतेच. म्हणून मग मस्त 12 नाहीतर 1 असंच उठते मी. मग उठल्याबरोबर अगोदर बेड वगैरे नीट केला आणि त्यानंतर मग ब्रश करत करत सर्व विंडो ओपन केला, कारण व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे. आणि आता एवढा छान फ्लॅट घेतला आहे तर मस्त सर्व प्रकाश पाहिजेच ना, त्यामुळे मग अगोदर किचन वगैरे क्लीन करून घेतलं त्यानंतर. आणि रात्रीची भांडी तशीच होती, मला खूप झोप येत होती रात्री म्हणून तशीच ठेवली होती आणि ती अगोदर घासून घेतली. जी लागणार होती तेवढीच होती सर्व काही, मग ते घासून वगैरे घेतलं आणि मग बाकीचं काम चालू केलं. तसं मग उठल्याबरोबर मला भूक पण लागली होती, म्हणून मी आदल्या दिवशीच केळी पण आणून ठेवली होती, कारण ही माझी सवयच आहे. मला लवकर जर उठलं, लवकर नाही म्हणजे दररोज जेव्हा आम्ही रेग्युलर जॉबला वगैरे जाते तेव्हा मला भूक लागतेच, म्हणून मग मी केळी आणून ठेवली होती. ती केळी खाल्ली आणि तोपर्यंत मग चहा पण बनवायचा होता, कारण संडेच्या दिवशी मी मोस्टली नाश्त्यामध्ये चहाच करते. आणि मग अगोदर काय केलं की सगळे कपडे जे होते ते सर्व कपडे भिजू घातले, म्हणजे माझा चहा नाश्ता वगैरे होईपर्यंत कपडे पण भिजतील आणि नंतर मग मला कपडे धुवून घेता येतील म्हणून. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला कुत्रा भुकायलेला आवाज येत असेल, तो आमचा शिरो आहे, त्याच्यामुळे त्याचा आवाज तुम्हाला येतोय. तर नंतर मग चहा वगैरे बनवायला ठेवला आणि मंदिर पण सेटअप करायचं होतं, तर ते तर काही माझ्याने अजून होतच नाही आहे. तर मग नंतर कोथिंबीर आणली होती ताजी ताजी, तिला पण मस्त असं ग्लासमध्ये ठेवून दिलं. आणि कसं काय की यावेळेस काय माहिती ही ट्रिक कामच केली नाही. पूर्ण कोथिंबीर दुसऱ्याच दिवशी सुकून गेली होती, खराब नाही झाली पण सुकली होती. तर काय माहिती कशामुळं झालं हे, असं ग्लासमध्ये ठेवलं होतं मी तरीसुद्धा. आणि मग पूर्ण क्लिनिंग वगैरे करून घेतली, कचरा वगैरे झालेला स्वच्छ असं. आणि आता हा शिरो जरा जास्तच भुकायला लागलेला आहे, आता याचं काय करावं मला पण कळत नाही आहे, कारण आता मला तर व्हॉइस ओव्हर करायचं आहे पण याचं आता मध्येच चालू झालेलं आहे. तर मग असं सर्व 12-1 वाजेपर्यंत हे सर्व कामं झाली. मग 1 वाजता मग मी मस्त चहा वगैरे केला अद्रक टाकून आणि टोस्ट पण घेतले सोबत. एकदाच आणून ठेवलेले होते, कधी जर अचानक भूक लागली तर माझं तेच असतं, चहा आणि टोस्ट. कधी कंटाळा वगैरे आला तर मग तेच खाते. मग चहा आणि टोस्ट खाल्ल्यानंतर कपडे धुवायला घेतले आणि मला सर्वात जास्त जीवावर येतं ते म्हणजे कपडे धुवायचं काम. बाकीचं मी भांडे वगैरे किती पण करेल, पण मग कपडे धुवायचे म्हणले की मग माझा जीव जातो, कारण असं बसून पायाची हालत एवढी खराब होते ना. आणि मग तोपर्यंत गॅलरीमध्ये चांगलं ऊन पण येतं, तर मग कपडे वाळवायला पण चांगलं जातं. आणि मी संडेला एकाच दिवशी पूर्ण आठवडाभराचे कपडे धुते, त्यामुळे कपडे पण जास्त पडतात. सो मग सगळे कपडे असे धुवून घेतले आणि मग काय सगळं काही वाळून पण बसणार होते कडक उन्हामध्ये. असं 10 मिनिटामध्येच वाळून जातात, एवढं कडक छान ऊन येतं. आणि नंतर मग बाथरूम पण क्लीन करून घेतली, कारण बरेच दिवस झाले होते आणि कपडे धुतल्यामुळे पूर्ण घाण पण झाली होती. त्यानंतर मग हे एक लिक्विड होतं, तर ते टाकून मग सर्व फरशा वगैरे अगोदर मी झाडून घेतल्या होत्या, तर मग पूर्ण पोछा मारून घेतला. आणि आता हा डीमार्टमधला पोछा नवीन होता म्हणून चांगलं काम करत नव्हता, पण आता सध्या चांगलं काम करतोय. तर मग हा टेबल मी जो DIY बनवला आहे तो पण मला इकडचा तिकडे शिफ्ट करायचा होता, तर मग तो पण केला. आणि तुम्ही बघू शकता तिथे कॉर्नरमध्ये मी एवढं डेकोरेशनचं सामान अजून आलेलं आहे, पण मला वेळच भेटत नाही आहे. मला गॅलरी डेकोरेट करायची, बेडरूम डेकोरेट करायचे, पण असा वेळ भेटत नाही आहे, म्हणून मला खूप जास्त तर काय सांगावं तुम्हाला काय होईल. मग सर्वच रूममध्ये बेडरूम हॉल सगळीकडे पोछा मारून घेतला आणि खूप छान फ्रेश वाटत होतं. आणि हे घर नवीन असल्यामुळं तर एवढं छान वाटतं मला इथं की एकदम पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि आणखीन काम करायची इच्छा होते. आणि कंटाळा तर अजिबातच येत नाही आहे सध्या, नाहीतर मला अगोदर जॉबवरून आलं की एवढा जास्त कंटाळा यायचा. पण अगोदर माझ्याकडं खुशी होती, टोनी होता, त्यामुळे त्यांना पाहिलं की माझा कंटाळा कधी निघून जायचा कळायचं नाही. आणि आता असं आहे की जॉबवरून आलं की काही ना काही पाहिजे. पण मग ही रूम फ्रेश असल्यामुळे जेव्हा मी सर्व विंडोज वगैरे ओपन करून बसते त्यावेळेस माझा पूर्ण थकवाच निघून जातो आणि छान अशी हवा वगैरे येते ना, तर खूप भारी वाटतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं.
आणि मग सगळं किचन वगैरे इकडे पण पोछा मारून घेतला आणि स्वच्छ, जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं मी ठेवतेच. दररोज तर असतंच माझं झाडून वगैरे घेते, पण मग संडेच्या दिवशी कसं एकच दिवस भेटतो, त्यात मग पोछा वगैरे मारून घेणं ते करतेच. तसं युजली मला जेव्हा वेळ भेटतो तसं मारतच असते. मग इकडे पोछा गॅलरीमध्ये पण मारून घेतला, कारण तिकडे पण गरज आहेच. आणि नंतर मग ह्या टेबलची जागा चेंज केली, इकडे ठेवला. माझे जे रेग्युलर मी बुक्स वगैरे रीड करते, माझं जर्नल वगैरे सर्व, डायरी, ते इथं ठेवलं होतं. आणि त्यानंतर एक ॲमेझॉनचं पार्सल आलं होतं एवढं मोठं, जे की काय आहे काय नाही ते तुम्हाला तर कळेल उद्याच्या येणाऱ्या व्लॉग्समध्ये. नंतर मग आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ करता करता डायरेक्ट 5च वाजले, एवढा लेट झाला होता. मग सर्व कपडे जे वाळायला टाकले होते ते सर्व वाळले होते, मग घेऊन आले मध्ये. आणि मग हे फरशी वगैरे पण वाळली होती, आणि फरशी तर वाळायला काही नाही, 1-2 मिनटामध्येच वाळून जाते जर आपण पुसून घेतली असेल तर. मग म्हणलं मॅट्रेसची जागा चेंज करावी, इकडे ठेवावी, पण ते काय मला आवडलं नाही त्या साईडला, आणि हवा पण आली नसती, म्हणून मग त्याच जागी ठेवली जिथं होती तिथं. आणि तिथं छान वाटते. आता याच्यासाठी मस्त छोट्या छोट्या पिलो पण घ्यायचं म्हणते, तर बघू काय करता येईल. आणि हे मस्त असं बेडशीट अंथरलं, आणि हे खूपच जास्त एस्थेटिक वाटतं मला तर. आणि तुम्ही बघू शकता सनसेट झालाय तर किती छान प्रकाश आलाय मध्ये. मग त्याच सनसेटला केस पण मस्त विंचरून घेतले, आणि जेव्हा मी ओल्या केसांमध्ये विंचरते केस त्यावेळेस असे स्ट्रेट होतात ना, खूप छान दिसतात. आणि रेग्युलर ब्लॉग्स येत नव्हते, कारण माझ्या जॉबमुळे मला टाईमच भेटत नव्हता एडिटिंग वगैरे करायला. आणि त्यात मग मी रेग्युलर टाकत होते मध्ये मध्ये, तर त्यात मला जास्त एफर्ट घ्यावं लागत होते, झोप कमी होत होती, म्हणून मग मध्येच तब्येत पण खराब झाली होती, म्हणून मग मी बंद केलं होतं टाकायला. पण आता मी असा विचार केला की 2-3 दिवस अगोदरपासूनच ते शूट करून ठेवते, आणि मग मी ते पोस्ट करेल. म्हणजे मला वेळ भेटेल, जसं जसं वेळ भेटेल तसं मी एडिटिंग वगैरे करत जाईल, आणि व्लॉग्स दररोजचे दररोज येत जातील. तर मग त्यानंतर मला परत चहा प्यायची इच्छा झाली होती, म्हणून दूध गरम केलं. आणि नंतर हे डेकोरेशनची लाईट होती, ती म्हणलं आज एकतरी काहीतरी डेकोरेशन करून घेऊ, तर मग ही लाईटच लावली. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ही लाईट. बऱ्याच जणांनी मला लिंक पण मागितली, तर मी तुम्हाला ती इन्स्टाला देईल. तर असं मस्त सुंदर, मला तर आता किचन एवढं जास्त आवडायला लागले ना, इथंच बसून काही कामं करावं असं वाटतं. त्यानंतर मग ऑइल संपलं होतं, ते पण बॉटल वगैरे रिफिल केल्या, आणि तोपर्यंत चहा पण बनतच होता साईडला. तर असा होता आजचा माझा संडे, खूप बिझी गेला. आणि मग आम्हाला ते फूडसाठी कंटेंट शूट करायचं होतं, तिकडे गेलो होतो. तर असं खूप भारी वाटलं, आजचा दिवस मस्त गेला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि पुढच्या व्लॉगमध्ये काय बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा. तर असंच मला आता खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे, तुमच्या कमेंट्स पण खूप पॉझिटिव्ह येतात, तर छान वाटतं. असेच मला छान छान कमेंट्स करत राहा. आणि चला भेटूया मग आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये, येणाऱ्या व्लॉगमध्ये, आणि काय पाहायला आवडेल तेही सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चलो बाय बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.